श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम 27 एप्रिल श्रीराम। नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी। आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो. खरं तर महाराजांचा सगळा भर हा नामस्मरणावर, अनुसंधानावर असल्यामुळे जरी महाराज नामधारकाने टाळण्याच्या गोष्टी सांगत असलेत तरी त्यांचा भर धरण्याच्या गोष्टीवर, बाळगण्याच्या गोष्टीवर, संग करण्याच्या गोष्टीवर जास्त आहे. आणि त्यांचं म्हणणंही असंच आहे की जेव्हा आपण नामाचा, अनुसंधानाचा संग करतो त्यावेळेला टाळण्याच्या गोष्टींचा वेगळा विचार करावा लागत नाही, त्या आपोआप गळतात, सुटतात. तरी पण प्रवचनाच्या ओघामध्ये आपल्याला विविध तऱ्हेने पटवून देण्याच्या तळमळीपोटी टाळण्याच्या गोष्टींचा उल्लेख महाराज करतात. अधूनमधून निश्चित करतात, अमुक करू नये, तमुक करू नये. पण त्याहीपेक्षा काय करावं हे सांगून ठेवलं आहे. म्हणून ही लक्षणं म्हणून जरूर आपल्याला उपयुक्त होऊ शकतात. टाळण्याच्या गोष्टी काय आहेत? आपले विचार स्वार्थाचे असतातच, कारण आपण स्वाभाविकपणे देहबुद्धीतच असतो आणि त्यामुळे आपले विचार स्वार्थाचे असतात. म्हणून महाराज आपल्याला सावध करतायत, आपले विचार स्वार्थाचे नसावेत. स्वार्थ बोकाळायला लागला की आपल्याला चटकन सावध व्हायला व्हावं, दचकायला व्हावं, अरे किती स्वार्थ करतोय. कारण स्वार्थामध्येच मी पण जगतं, देहबुद्धी जगते. स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही. ज्याला अधिकाधिक सुख स्वतःलाच हवं आहे, इतरांची त्याला फिकीर नाही, तेव्हा ते होणं शक्य नाही. महाराज म्हणतात, नीतीची बंधने पाळा. प्रयत्नपूर्वक भगवंताचं स्मरण ठेवून, आपल्या सद्गुरूचं स्मरण ठेवून नीतीच्या बाबतीत नेहमी जागरूक राहावं. नीती व्यवहारामध्ये अनेक आयाम असलेली गोष्ट आहे. नीती म्हणजे सत्य बोलणे, सत्य वागणे. नैतिकतेची बंधनं पाळणे म्हणजेच आधी सध्याच्या भाषांमध्ये बोलायचं झालं तर भ्रष्टाचार, कुरीती, अनैतिक दृष्टी ठेवणं, लोकांचं धन, लोकांची संपत्ती आपल्याला मिळावं ही आशा बाळगून राहणं. मन हे इतकं स्वैर आहे की असे टाकाऊ विचार आपल्या मनात येणारच नाही, असा बंदोबस्त काही सहजासहजी शक्य होत नाही. जोपर्यंत देहबुद्धी आहे, महाराज म्हणतात ना, आपल्या मनात येणारे विचार इतक्या टोकाचे घाणेरडे असतात, पापयुक्त असतात, ते जर जगाला कळले तर जग आपल्याकडे ढुंकूनही बघणार नाही. पण हा मनाचा स्वभाव आहे. जेव्हा मन हे दृश्यावर चिकटून असतं त्यावेळेला हे असं होतं. पण महाराजांनी सांगून ठेवलं आहे, त्याचा अभ्यास म्हणजे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून
नीतीच्या बंधनात राहायचा प्रयत्न करावा. पण हे सगळं करताना करण्याच्या फार भानगडीत न पडता आपल्या भगवंताच्या सद्गुरूंच्या अधिष्ठानामध्ये राहावं आणि मग हा प्रयत्न सुरू ठेवावा. तेव्हाच त्यात थोडं बहुत यश मिळू शकतं. हळूहळू नीतीची बंधने पाळा, परस्त्री माते समान माना, ह्या महाराजांच्या सांगण्याचा आपल्या मनावर अतिशय उपयुक्त परिणाम होतो. म्हणून हे प्रवचन लाख मोलाचं आहे. महाराजांनी सांगितलंय ना, मग आपण परस्त्रीकडे पाहताना जरूर आपल्या मनात विचार नक्की येतो की नाही, महाराजांनी परस्त्रीला माते समान पाहायला सांगितलंय. आणि मग त्या प्रकारचा प्रयत्न तरी आपल्याकडून होतोच होतो आणि हळूहळू त्यामध्ये यश देखील येतं. कारण त्याच्यातलं सुख जे आहे ते आपल्याला हळूहळू अनुभवायला मिळायला लागतं. प्रपंचामध्ये एकपत्नी व्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत. म्हणजे एकपत्नी व्रत ठेवून इतर स्त्रियांकडे माता म्हणून पाहणं, अगदी लहान मुलीपासून ते वयस्कर स्त्रीकडे माता म्हणून पाहण्याचा आटोकाट प्रयत्न करणं, अभ्यास करणं, महाराजांची आज्ञा आहे म्हणून करणं आणि हळूहळू अंततः सगळीकडे महाराजच आहेत, सगळीकडे माझा भगवंतच आहे, या भूमिकेतनं त्यामध्ये स्थिर होऊन जाणं, हे आपल्या मार्गाचं लक्ष्य आहे. परद्रव्याची अभिलाषा धरू नका, त्याला विष्ठे समान माना. मनामध्ये येऊ शकतं, पण ते महाराजांचं वाक्य लक्षात घेऊन त्याला विष्ठे समान मानून मनातून बाजूला काढून टाकू शकतो आपण. याचाही अभ्यास करायचा आहे. कोणताही व्यायाम म्हटला की मनाविरुद्ध किंवा त्रासदायक, काही ना काही कष्टदायक तो व्यायाम असतो. तसाच हा आता मनाचा व्यायाम आहे. जगाकडून लक्ष काढून भगवंताकडे वळवायचं. जे लक्ष सतत जगाकडे पळायचा प्रयत्न करतं त्याला ओढून ओढून प्रत्येक वेळा त्याला भगवंताच्या पायाशी जोडायचं, माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी जोडायचं. हा मोठा मनाचा व्यायाम आहे. एक वेळ शरीराचा व्यायाम शक्य आहे, पण मनाचा व्यायाम फार दुस्तर आहे. दुसऱ्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी. दुसऱ्याच्या पैशाबद्दल लोभ धरण्यात मोठा घात आहे आपला. परस्त्री, परद्रव्य यांच्याप्रमाणेच परनिंदा ही अत्यंत त्याज्य आहे. पण नामाची जादू अशी आहे की ते नाम हळूहळू त्या परनिंदेविषयी आपल्या चित्तामध्ये नावड उत्पन्न करतं आणि नको वाटायला लागते. परनिंदा, परनिंदेत नकळत आपण आपलाच घात करीत असतो. परनिंदेमध्ये आपला स्वतःचाच नुकसान होत असतं. ज्याची निंदा करतोय तो तर बहुतेक वेळा समोर असतच नाही, आणि समोर निंदा केली तर त्याला परनिंदा म्हणत नाहीत, पण तरी पण ती आहे परनिंदाच. ती निंदा त्याज्यच आहे. कारण समोर भगवंतच असताना निंदा कशी कोण कोणाची करणार. परनिंदेमध्ये दुसऱ्याच्या दोषांचे चिंतन होत असल्या कारणाने ते दोष आपल्याकडे येत असतात. परनिंदा म्हणजे मुख्यतः काय, दुसऱ्यांचे दोष दाखवणे, आणि त्यांचं चिंतन झाल्यामुळे, भगवंताचं चिंतन थांबल्यामुळे ते दोषांची कृपा आपल्यावर होते आणि ते आपल्याकडे येतात. या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या. महाराजांचं हेच सांगणं आहे बघा. असं जर नाम घेतलं तर ते लवकर कामी येईल. आपल्या अंतरंगामध्ये लवकर सुधारणा होईल. हे सगळं सांभाळून तुम्ही नाम घ्या. नामाचे प्रेम तुम्हाला खात्रीने येईल. नामाचं प्रेम म्हणजे काय हो, निरतिशय आनंदाचा अनुभव, काहीही झाले नाही याची अनुभूती आणि अत्यंत शांततेची अनुभूती.
हे सर्व करीत असताना तुमचे आई वडील, बायको मुले यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका. ते नीतीमध्येच येतं. नीती धर्म सांभाळायचा आहे ना, त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत असलेलं कर्तव्य आपल्याला टाळता नाही येत. आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका. ते माझे आहेत म्हणून नको. माझा त्यांच्याशी या देहामध्ये असा संबंध आहे, त्या संबंधाच्या संदर्भात असलेलं कर्तव्य तेवढं, त्याची प्रतिक्रिया काही असू दे, पण माझं कर्तव्य मी चोख करीन असा निर्धार नीतीने वागणाऱ्यामध्ये असतो. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय. ते कर्तव्य सांभाळून नीती धर्माने वागून आपला प्रपंच करा आणि भगवंताचे स्मरण ठेवा. मग तुमचा प्रपंचच, मग आणखीन काही परमार्थ वेगळा असत नाही. प्रपंच म्हणजे देहाने चाललेले सगळे व्यवहार. मग तुमचा प्रपंचच परमार्थ रूप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल, हा माझा भरवसा तुम्ही बाळगा. प्रपंचात भगवंत जर आला, भगवंताचं प्रेम आलं, भगवंताबद्दल आस्था आली, त्याला भेटण्याची तळमळ आली, म्हणजेच भगवंत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही नसून सत्य स्वरूप, सर्वात्मक, सर्वव्यापी आनंदच आहे. त्याचं प्रेम मिळवणं याच्यासारखं लाख मोलाचं काय आहे. महाराज आपल्याला भरोसा देत आहेत की तुम्हाला नीती धर्माने वागून प्रपंचात राहिलात, तुम्हाला भगवंताचं प्रेम निश्चित येईल. त्यामध्ये आसक्ती कुठेही माझी राहायला नको. सगळी आसक्ती भगवंताकडे असली पाहिजे. प्रपंच हा मिठासारखा आहे. भाकरीत मीठ किती घालायचे असते, तर अगदी थोडे, फक्त चवीपुरते. पण आपलं काय होतं, सुरुवातीला आपली भाकरीच मिठाची असते आणि त्यात चिमूटभर पीठ आपण टाकतो, म्हणून ती सारखी आपल्याला दुःख देते. म्हणजे जो प्रपंच आपल्याला दुःख देत राहतो आयुष्याचा बराचसा काळ. कारण देहबुद्धीचं मीठ इतकं खारट आहे की ती घडीला कधी चवदार लागतं क्षणभर, तर कधी अतोनात खारट लागतं. म्हणजे कधी हवंसं वाटतं, कधी नकोसं वाटतं. खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो, अक्षरशः सहज खेळत असल्यासारखा. तेही जय पराजयाची अजिबात अपेक्षा न धरता खेळतो जयासाठी, पण पराजयाबद्दल त्याला अजिबात नकोपणाची भावना नसते. कारण खेळ खेळायचाच जयासाठी असतो, विजयासाठी असतो. मग त्या खेळामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहतो. चित्तवृत्तीने अजिबात आनंद त्याचा जात नाही. दुसऱ्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकेल, पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही. प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. म्हणजे भगवंत ही एकच वस्तू आहे. प्रपंचात तर अनेक वस्तू आहेत, आणि ज्यांच्याबद्दल आपलं प्रेम दिवसा 2 दिवसाच्या पलीकडे टिकत नाही हो. एक वस्तू विचार करून बघा प्रपंचातली, ज्याच्याबद्दलचं प्रेम आपलं निरंतर क्षणोक्षण टिकून राहिलं आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत. आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच त्याच्यापेक्षा वरचढ अशा दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे, त्यात असतंच. पण भगवंताचं तसं नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली, एकदा प्राप्त झाली की ती पुन्हा लागत नाही. ती निरंतरपणे, अखंडपणे, कारण भगवंताचं स्वरूपच आनंद आहे. म्हणून वस्तूविरहित जर आनंदच मिळाला तर वस्तूची किंमत कोण करतो. समजा एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे, पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही, म्हणजे मग आपल्या दृष्टीने त्या क्षणाला तरी तिथे काहीच नाही, कारण तिथे आहे ते आपल्याला नकोच आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत जर नसेल तर त्या जीवनामध्ये असून नसून त्या सगळ्या गोष्टी एकसारख्याच आहेत, त्यांचं काहीही
अर्थ नाही. परमात्म्याला धरून परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. आपण काय करतो, परमात्म्यालाच प्रपंचात आणायचा प्रयत्न करतो. त्याला सगळ्या प्रपंचाचं दृश्य प्राप्तीचं, जडवस्तू प्राप्तीचं साधन म्हणून आपण वापरतो. तिथेच आपली गडबड होते आणि परमात्म्याचा हवा तो उपयोग आपल्याला होतच नाही. नाव तर आपण वरती घेताना दिसतो, पण मनामध्ये प्रापंचिक आशा अपेक्षा ठेवूनच आपण परमात्म्याचं नाव घेतो, त्याचं साधन करतो आणि त्यामुळे आपल्याला जे साधायचं परमार्थाने ते साधत नाही. म्हणून आपण काय करावं, परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी प्रपंचाच्या अपेक्षांसाठी, अपेक्षापूर्तींसाठी भगवंताचा वापर करण्याऐवजी आपल्या अपेक्षांचीच आहुती परमात्म्यामध्ये द्यावी, परमात्म्याला समर्पण करावी, परमानंदात बुडवून टाकावी. यातच जन्माचे सार्थक आहे. म्हणजे आहे तोच प्रपंच भगवंताच्या प्रेमात झाला की तो परमार्थच होतो आणि यातच जन्माचे आपल्या सार्थक आहे. आजचं बोधवचन आहे, परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला. परमार्थामध्ये मी पुढे यायला लागलं की मग माझ्याच भोवतीच हा सगळा आपला परमार्थ चालतो. म्हणजे भगवंताला आपण प्रपंचात ओढायचा प्रयत्न करतो. हवे नको पण अतोनात वाढतं आणि तो जख्ख प्रपंच होऊन बसतो. परमार्थाचा म्हणजे परमात्म्याचा आपल्याला जो त्याचा खरा उपयोग आहे तो होत नाही आणि मग त्यालाही नावं ठेवायला आपण कमी करत नाही. जेव्हा माझा मीच इतका प्रबळ असतो तेव्हा मी आपल्या मनाविरुद्ध झालं की भगवंतालाही नावं ठेवायला आपण कमी करत नाही. प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. प्रपंच आहे तसा चालू दे, पण त्याच्यामध्ये मी पण शून्य होऊन जाऊ दे. हा आपल्या सगळ्या साधनाचा प्राण आहे. त्याच्याकडे आपण लक्ष ठेवून राहूया. सगळी जी टाळण्याच्या गोष्टी आहेत, नीतीच्या गोष्टी आहेत, त्या आपल्या आचारातनं दिसायला लागतील. श्रीराम.